नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चाइल्डने त्याचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून कशाप्रकारे ॲज अ चाइल्ड म्हणून पॅरेंटला जॉइन व्हावे. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे चाइल्ड त्याचं स्वतःच्या डिव्हाइसवरती आपण चाइल्डच्या डिव्हाइसवरती त्याचा फोन नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि सेंड OTP बटनला क्लिक करून समोर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला SMS द्वारे आलेला OTP टाकून आपण इथे तो OTP प्रविष्ट करून म्हणजे तो OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP करून पुढे जायचं आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर इथे आपल्याला काही परमिशन्स विचारेल. त्या परमिशन्स आपल्याला इथे अलाउ करायचे आहेत आणि आपल्या चाइल्डचं नाव इथे आपल्याला टाकायचं आहे. ठीक आहे. आता चाइल्डचं नाव टाकताना तिथे आपल्याला इथे त्याचं फर्स्ट नेम, त्यानंतर लास्ट नेम आणि इथे त्याचा मेल ID, ॲड्रेस, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे टाकायच्या आहेत आणि सेव्ह बटनला क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. आता इथे आपण सेव्ह केल्यानंतर आपण पाहू शकता इथे आपल्याला इथे काहीतरी परमिशन्स विचारलेले आहेत. त्या काही परमिशन्स आपल्याला अलाउ करायचे आहेत जेणेकरून ते आपल्याला ॲप वापरताना प्रॉपरली सर्व गोष्टी ॲक्टिवेट होतील. त्यानंतर इथे लोकेशनच्या ह्याला आपल्याला अलाउ करायचं आहे आणि अलाउ ऑल द टाईम करायचं आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस आपल्याला सेफ्टीसाठी आवश्यक असेल त्यावेळेस तो लोकेशनचा भाग आपल्याला इझिली वापरता येऊ शकतो. आता हे अलाउ केल्यानंतर इथे आपण त्या व्यक्तीने म्हणजे त्या चाइल्डने त्याच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये इथे त्याच्या वडिलांचं नाव टाकू शकतात. आणि त्यानंतर इथे ॲड कॉन्टॅक्टला क्लिक करायचं. ॲड कॉन्टॅक्टला क्लिक केल्यानंतर त्यांना व्हॉट्सअपला मेसेज पाठवण्याची आपल्याकडे प्रोव्हिजन आहे. जर ते व्हॉट्सअपवर असतील तर ते व्हॉट्सअपला त्यांना मेसेज जाईल. अशा प्रकारे मग आपण तिथे ॲप इन्स्टॉल म्हणजे ॲपमध्ये इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ॲड केला. आता हे सर्व इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ॲड झाल्यानंतर आपल्याला इथे डिस्प्ले ओव्हर ऑदर ॲपची परमिशन येईल, त्याला अलाउ करायचं जेणेकरून बॅकग्राऊंडमध्ये पण आपल्याला हे ॲप प्रॉपरली वर्क होईल आणि जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस सेफ्टीसाठी ते आवश्यक असेल त्यावेळेस ते प्रॉपरली आपल्याला त्या ॲपचा फायदा घेता येईल. त्यानंतर इथे आपल्याला इथे सायरन डू नॉट डिस्टर्ब मोडची परमिशन आहे. म्हणजे हे सायरनचं बटन आहे त्यावर एकदा क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर ही DNDची परमिशन आहे. ह्या परमिशनला अलाउ जर केला तर तुम्ही ज्यावेळेस म्हणजे जरी तुमचा फोन सायलेंटमध्ये असेल तरी तो सायरन वाजू शकतो किंवा तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टमधील व्यक्ती त्या फोनवरती अलर्ट पाठवून तुमचा फोन कुठे आहे ते लोकेट करू शकतात. हे सर्व फीचर ह्यामध्ये आहेत. तर त्यासाठी आपल्याला ही DNDची परमिशन अलाउ करायचं आहे. आता हे सर्व परमिशन दिल्यानंतर आता समोरची गोष्ट आहे ती म्हणजे चाइल्ड सेफ्टी या मेनूमध्ये जाऊन त्या चाइल्डने कशाप्रकारे पॅरेंटला जॉईन करावं. आता अर्थात जसं तो चाइल्ड सेफ्टीला जाईल तर इथे तो स्वतःचा नंबर दाखवेल ॲज अ पॅरेंट म्हणून जॉईन करण्यासाठी. पण ह्याला न करता त्याने खाली इथे प्लस बटनला क्लिक करायचं आहे आणि इथे त्याच्या वडिलांचा नंबर टाकायचा आहे आणि तो नंबर टाकून इथे त्यांचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. आणि हे नाव टाकून त्यांनी सबमिट केल्यानंतर तो ॲज अ पॅरेंट म्हणून हा नंबर ॲड होतो आणि त्यानंतर जॉईनला त्याला क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू जॉईन अंडर सोमेश्वर ओके करायचं. जसं तो ओके करेल तसं तो इथं बघा जॉईन अंडर सोमेश्वर म्हणजे तो ॲज अ चाइल्ड म्हणून आपल्याला जॉईन होतो. आणि त्यानंतर इथे युसेज स्टॅटिस्टिक्समध्ये गेल्यानंतर त्याला हे यू नीड टू ग्रँट ॲक्सेस टू युसेज जेणेकरून ही परमिशन त्यांनी दिल्यानंतर म्हणजे अर्थात आपण त्यांना विश्वासात घेऊन आपण स्वतः ही परमिशन ऑन करून घ्यायची आहे. ही परमिशन ऑन केल्यानंतर इथे अलर्ट USSला अलाउ करायचं आहे जेणेकरून हे चाइल्ड आता ह्या त्याच्या फोनवरती जर काही ॲक्सेस करत असेल किंवा हा समजा चाइल्डचा वैयक्तिक मोबाईल नसेल, आपल्या घरामधील इतर कोणत्या मोठ्या व्यक्तीचा मोबाईल तो वापरत असेल तर त्या मोबाईलवरून आपण आपल्या नंबरला ॲज अ चाइल्ड म्हणून जॉईन करायचं आहे आणि
जॉईन केल्यानंतर इथे बघा हा युसेज ॲक्सेस त्या मुलाचा आहे, म्हणजे जो डिव्हाइसवरती तो वापरतोय किंवा त्याचा स्वतःचा असेल तर त्याचा आहे. आणि अर्थात हे आता ह्या मोबाईलवरती तो जे काही वापरतोय ते ॲक्सेस तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे अशा प्रकारे चाइल्ड त्याचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून ॲज अ चाइल्ड म्हणून तुमच्या अंडर रजिस्टर करू शकतात, जॉईन करू शकतात. आणि तुमचं त्यानंतर तुमच्या दोघांमध्ये कनेक्शन मेंटेन होऊन मग आपण ॲप थ्रू पूर्ण सर्व ॲक्टिव्हिटी ॲक्सेस करू शकतो आणि त्याचसोबत कंट्रोल ठेवू शकतो आणि त्यांना चांगल्या डिजिटल हॅबिट्स लावू शकतो. धन्यवाद.